नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड साठी तुमच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या त्याच्या परीक्षा दिलेले तुम्ही आहेत, निकाल देखील लागलेले आहेत आणि नियुक्त देखील विद्यार्थ्यांना भेटत आहेत. परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात मित्रांनो गट क पदभरतीबद्दलचं एक महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 28 मार्च 2024चं हे परिपत्रक आहे. या ठिकाणी पाहू शकता, प्रति आरोग्य सेवा मुंबई असेल, पुणे मुंबई, त्यानंतर हिवताप कार्यालय पुणे असेल आणि उपसंचालक आरोग्य सेवा सर्व यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे. यामध्ये विषय आहे पहा, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांकरिता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रम प्रमाणपत्रांबाबत आणि पॅरामेडिकल पदांसंदर्भात आंतरवासियतेबाबत. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला आत्ताच्या भरतीबद्दल दिलेलं आहे, परंतु तुमची नंतर देखील मित्रांनो जर भरती निघाली तर त्याबद्दलही तुम्हाला हे महत्त्वाचं असणार आहे या पदांसाठी. तर या ठिकाणी काय म्हटले बघूयात आपण डिटेलमध्ये. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1, तर याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 1 जो आहे त्यानुसार म्हणजे विषयामधील आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी काय सांगितले पहा. वरील पत्राचं अनुसरण कळवण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील गट क व ड संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी शासन निर्णय 16 फेब्रुवारी 2024 अन्वये नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात आले असून सदर प्रकरणी घेण्यात आलेल्या परीक्षेतून गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही ही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावयाची आहे. तर सदर कार्यवाही करतानाच उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करणे ही बाब नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संबंधित आहे. या प्रकरणी काही उमेदवारांनी केंद्र अथवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांशी नामसाधर्म्य तसेच मिळते जुळते नाव असलेले प्रशिक्षण संस्थेकडील पदविका कोर्स प्रमाणपत्र सादर केले असल्यास उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्या संस्थेला केंद्र अथवा राज्य शासनाची मान्यता असल्याबाबतचे शासन निर्णयासह संबंधित उमेदवाराकडून योग्य तो पुरावा उपलब्ध करून घेणे, तसेच उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ती संस्था केंद्र अथवा राज्य शासनाच्या ज्या विभागाकडे संस्थेकडे नोंदणीकृत आहे त्या विभागाकडे संस्थेकडे त्या संदर्भात नियुक्ती प्राधिकारी सक्षम प्राधिकारी यांच्या स्तरावरनं पडताळणी करून तदनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही ही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जर काही अशा संस्था आहेत मित्रांनो ज्यांची नावं एकमेकांशी मिळती जुळती आहेत, ज्या ठिकाणं कॉलेज असतील किंवा विद्यापीठ असतील त्या ठिकाणाहून तुम्ही जर हे कोर्स पदविका त्या संस्थेकडून केलेला आहे आणि फक्त ज्यांच्या नावामध्ये साधर्म्य आहे अशांसाठीच हे सांगितलेलं आहे, बाकी विद्यार्थ्यांना गरज नाही, हे लक्षात राहू द्या. तर मिळते जुळते या ठिकाणी लिहिले पहा, मिळते जुळते नाव असलेल्या प्रशिक्षण संस्थेकडून पदविका प्रमाणपत्र किंवा कोर्स प्रमाणपत्र सादर केले आहे अशा उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या संस्थेला केंद्र अथवा राज्य शासनाची मान्यता आहे की नाही त्याबद्दल योग्य तो पुरावा उपलब्ध करून घेणं आणि उमेदवारांनी ज्या संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ती संस्था केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागाकडे नोंदणीकृत आहे का तेही या ठिकाणी पाहणं आणि त्या विभागाकडे संस्थेकडे त्या संदर्भात नियुक्ती प्राधिकारी सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरनं पडताळणी करून तदनंतरच उमेदवारांना नियुक्ती द्यायची. तर हे नियुक्ती प्राधिकारी आणि ते मित्रांनो सर्व हे याचं काम करणार आहेत. तर याच्यामध्ये ज्यांचं फक्त नावामध्ये साधर्म्य आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी हे सांगितलेले, लक्ष राहू द्या, सर्वांसाठी नाही. आणि हे नियुक्ती प्राधिकारी यांनी याची पडताळणी करून घ्यावी आणि त्यानंतर नियुक्ती द्यावीत असं म्हटलेलं आहे. ती पडताळणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला काय म्हटले पहा, तसेच उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 जी पॅरामेडिकल पोस्ट आहे त्याच्यासाठी वरील पत्राचं अनुसरण कळवून देते की कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी 28 फेब्रुवारी 2024च्या पत्रान्वये सादर केलेल्या माहितीनुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ज्या पदवी, पदव्युत्तर पदवी व इतर आरोग्य अभ्यासक्रमांमध्ये आंतरवासियता प्रशिक्षण कालावधीचा समावेश आहे त्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये शैक्षणिक कालावधीसह आंतरवासियता प्रशिक्षण कालावधीचाही समावेश होतो. तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये संबंधित पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकापासून पूर्ण केलेली
असावी असे नमूद करण्यात आले. त्यामुळे आंतरवासियता प्रशिक्षण कालावधीचा समावेश असलेल्या शैक्षणिक अर्हतेशी संबंधित पदावरील उमेदवारांनी जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास आंतरवासियता पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. ही आयुक्तालयाची धारणा योग्य आहे. सबब त्यानुसार पुढील कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरनं करण्यात यावी. तर इथं मित्रांनो जी तुमचं पदवी असेल किंवा पदविका असेल ती जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपासून तुमचं पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे डॉक्युमेंट संदर्भात आहे मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, खास करून गट क या पदांसंदर्भात. गट ड बद्दल जर काही माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या PDF फाईलची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तेथून तुम्ही पाहू शकता. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तुमचे इथं कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे, ज्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहेत. सध्या होणारी 17,000 पदांची पोलीस पदभरती जी आहे, मेगा पदभरती, त्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सरळ सेवेची कुठलीही भरती तुमची असेल, झडपे असेल, आरोग्य भरती असेल किंवा GMC असेल, इतर सर्वांसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय कॉमन विषय असतो. त्याचे वन-लाइनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये 400हून अधिक घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वाहनचालक भरतीसाठी सचिंद्र कुरुंसर लिखित वाहनचालक भरती हे पुस्तक आहे, ज्यामध्ये पोलीस वाहनचालक पदासाठी किंवा इतर वाहनचालक पदांसाठी तांत्रिक प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती विचारले जातात, त्याचा अभ्यासक्रम यामधून तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामसेवक भरतीसाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी, जे की IBPS कंपनी तुमची ZPची परीक्षा घेते ग्रामसेवक पदाची, त्यासाठी मित्रांनो तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं तांत्रिक डायरी ग्रामसेवक पदाचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील. आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, त्यांचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी देखील मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्न, जे की तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे, तेही त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहू शकतात आणि मित्रांनो तेथून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.